Hello students, welcome to Doctor's Biology. आपण पाहत आहोत इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी क्लास 10 सायन्स पार्ट 2 मधील हा चॅप्टर आहे. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत क्लीन टेक्नॉलॉजी. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं मायक्रोबायल फ्युल्स त्याचबरोबर मायक्रोबायल पॉल्युशन कंट्रोल हे दोन पॉईंट आपण लास्ट लेक्चरमध्ये अभ्यास केले होते. यामध्ये आपण बघणार आहोत क्लीन टेक्नॉलॉजी. बघा आता क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय बघणार आहोत, याच्यामध्ये पण आपल्याला पॉल्युशन कंट्रोलच अभ्यास करायचा आहे की जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये यूज ऑफ मायक्रोब इन पॉल्युशन कंट्रोल हा पॉईंट पाहिला होता, तोच पॉईंट इथे एक्सटेंड झाला आहे. पण या क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला असे पॉल्युटंट असतील किंवा अशा प्रकारचे पॉल्युशन कंट्रोल बघायचे आहेत की जे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत, जसं की प्लास्टिक, ओके, आणि त्याचबरोबर स्प्लिनिंग ऑफ ऑइल. म्हणजेच बघा की या टॉपिकमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की क्लीन टेक्नॉलॉजी यूज ऑफ मायक्रोब्स इन पॉल्युशन कंट्रोल हाच पॉईंट इथे एक्सटेंड केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटचं पॉल्युशन कंट्रोल करायचं आहे विथ द हेल्प ऑफ द मायक्रोब्स. बघा आता काय सांगितलं जातं की ह्या पॉईंटमध्ये आपल्याला काय काय सांगितले. बघा ह्युमन बिंग्स हॅज द being made very fast progress in technology, so there is the increasing in technology, so also increasing in the pollution. Okay, लक्षात ठेवा, there is the increasing in technology, also increasing in the environmental pollution. म्हणजे जसं आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी डिस्कवर करत आहोत त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल पॉल्युशन ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे आता एन्व्हायरमेंटल पॉल्युशन इन्क्रीज होते म्हणजे काय होणार आहे बघा, जसं की प्लास्टिक बॉटल असतील किंवा रबर असतील, टायर असतील, अशा प्रकारचं जे काय पॉल्युशन आहे ते सुद्धा पॉल्युशन इन्क्रीज होते. बट दीज आर द नॉन बायोडिग्रेडेबल. बघा लक्षात घ्या की प्लास्टिक हे इझिली डिकम्पोज होत नाहीत. रबर किंवा जे काय आपण टायर म्हणतोय अशा प्रकारचे कंपोनंट जे आहेत ते नॉन बायोडिग्रेडेबल आहेत. ते नॅचरली किंवा आपल्या सॉईलमध्ये की असे पडून राहिले तर ते डिकम्पोज होत नाहीत. ओके, अशा प्रकारचे प्लास्टिक असेल किंवा जे काय समुद्रामध्ये जे काय ऑइल स्पिलिंग होत असतं, बघा ऑइल पाण्यावरती फ्लोट होतंय, असे ऑइल स्पिलिंग प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी अशा प्रकारचे जे काही क्लिनिंग आहे एन्व्हायरमेंटमधील पॉल्युशन कमी करण्यासाठी आपण इथं आता मायक्रोब्सचा यूज करणार आहेत. बघा आपण काय केलं की पॉल्युशन कंट्रोल विथ द हेल्प ऑफ द मायक्रोब्स, की त्यामध्ये कोणते करायचे पॉल्युशन कंट्रोल आपल्याला. सम मायक्रोब्स हॅव नॅचरली ॲबिलिटी टू द डिकम्पोजिंग द मॅन मेड केमिकल्स. ओके, मॅन मेड केमिकल्स जसं की प्लास्टिक असेल, ओके, जसं की हायड्रोकार्बनचे काही मॉलिक्यूल असणार आहे, त्याचबरोबर जे काय सल्फर सारखे मॉलिक्युल्स आहेत असे मॉलिक्युल्स वगैरे जे काय ब्रेक करायचं काम, म्हणजेच मॅन मेड केमिकल्सला डिकम्पोज करणे ही ॲबिलिटी आहे काही मायक्रोब्समध्ये. लक्षात ठेवा, आपण इथं क्लीन टेक्नॉलॉजी मध्ये पाहणार आहोत की जे केमिकल, जे कंपोनंट मॅनमेड्स आहेत त्या मॅनमेड कंपोनंटला किंवा मॅनमेड केमिकल्सला ब्रेक करणारे मायक्रोब्सचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. एक एक्झाम्पल दिले आपल्याला, सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम द फ्युल. आता सल्फर बघा, ठीक आहे, SO2 हा एक प्रकारचा पॉल्युशन, एअर पॉल्युशन कॉझिंग एक मॉलिक्युल्स आहे. तो मॉलिक्युल फ्युलमध्ये प्रेझेंट असतो, पेट्रोलमध्ये वगैरे अशा फ्युलमध्ये तो प्रेझेंट असतो. जेव्हा त्या पेट्रोलचं कंबशन होतं, म्हणजे आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो आणि हा सल्फर गॅस हा रिलीज होत असतो इन टू द ॲटमॉस्फिअर. ओके, ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झाल्यानंतर एअर पॉल्युशन होऊ शकतं, ॲसिड रेन पण ह्यामुळे कॉज होऊ शकतो. जेव्हा आपण काही मायक्रोब्स आपण फ्युलमध्ये टाकणार आहेत, अशा मायक्रोब्स थ्रू किंवा अशा मायक्रोबच्या हेल्पपासून आपण फ्युलमधून सल्फरला रिमूव्ह करू शकतो, जेणेकरून एअर पॉल्युशन जे आहे ते रिड्यूस होणार आहे. असे काही मायक्रोब्स आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर बघा, मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक लीच into the environment from the low quality metallites. म्हणजे बघा अशा प्रकारचे जे काय मेटल्स आहेत हे मेटल जेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये लीच होते, लीच म्हणजे काय तर रिलीज होते, आणि हे रिलीज होते फ्रॉम द इंडस्ट्रीज, जसं की मायनिंग असेल, युरेनियमपासून आपण जे काही न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट पाहिले होते अशा ठिकाणावरून जेव्हा हे मेटल एन्व्हायरमेंटमध्ये लीच होते त्यापासून आपल्या सॉईलमध्ये असेल, वॉटरमध्ये ते डिझॉल्व होणार आहेत आणि परत ते ॲनिमल्सवरती असेल किंवा आपल्यावरती लिव्हिंग थिंग्सवरती हार्मफुल इफेक्ट कॉज करतात. असे मेटल्स एन्व्हायरमेंटमध्ये लीच होण्यापासून प्रिव्हेंट करायचं काम पण काही मायक्रोब्स करतात. बघा हे सगळे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. ओके, हे सगळे सॉल्युबल जे कंपोनंट जे काय एन्व्हायरमेंटमध्ये सॉल्युबल आहेत, वॉटरमध्ये सॉल्युबल होणार आहेत, त्यांना सॉल्युबल होण्यापासून प्रिव्हेंट करायचं काम काही बॅक्टेरिया करणार आहेत. लक्षात ठेवा की हार्मफुल मेटल्स आहेत एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा ते लीक होणार आहेत ते हार्मफुल इफेक्ट करणार आहेत ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सो दे आर प्रिव्हेंटेड फॉर द लिव्हिंग. म्हणजे ते काय करणार आहेत, दिस आर कन्व्हर्टेड इन टू द कंपाऊंड बिफोर द लिकिंग विथ द हेल्प ऑफ द थायोबॅसेली.
ओके, आपल्याकडे मायक्रोब बघा कोणता आहे मध्ये थायोबॅसिली आणि सल्फोबॅसिली. With the help of these microbes, we can convert this metal into the non-soluble metal. त्यांना आपण नॉन सॉल्युबल मध्ये कन्वर्ट करतोय, जेणेकरून ते डायरेक्टली वॉटरमध्ये किंवा सॉइलमध्ये ते मिक्स होणार नाहीत आणि आपण त्यांना इझिली सेपरेट करू शकतोय. अशा पद्धतीने आपण त्या मायक्रोबचा यूज करतोय. बघा अजून काही एक्झाम्पल दिलेत आपल्या इकडे. तर स्प्लिनिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल्स ऑकर इन टू ओशन ड्यू टू द व्हेरियस रिझन. आता स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम म्हणजे काय बघा. बघा आपल्या इंडियामध्ये जर पेट्रोल वगैरे हे तयार होत नाही, आपल्याला ते इराकवरून किंवा बाहेरच्या कंट्रीमधून ते पेट्रोल आणलं जातं. जेव्हा ते आपण घेऊन येतोय ते विथ द हेल्प ऑफ द ओशन येतोय, ओशनमधून विथ द हेल्प ऑफ द बोट्स आपण ते घेऊन येत असते. आणि काही रिझन थ्रू, व्हेरियस रिझन म्हणजे काय, इथं त्या बोटचा ॲक्सिडेंट झाला किंवा त्यामधून ते ऑइल जे आहे ते पेट्रोलियम आहे ते ओशनमध्ये जर लीक झालं तर काय होणार आहे, तर त्या ओशनमध्ये बघा ओशनमध्ये त्या ऑइलचा एक लेअर तयार होतोय. ओके, लेअर म्हणजे काय बघा, ओशनमध्ये किंवा वॉटरमध्ये ऑइल मिक्स होत नसतं. सपोज दिस इज द ओशन अँड दिस ऑइल कॅन बी फ्लोट ऑन द वॉटर. आपल्याला माहित आहे की ऑइल हे वॉटरवरती फ्लोट होतं आणि अशा प्रकारे जेव्हा ऑइल हे वॉटरवरती फ्लोट होऊ लागतं, देन द ऑक्सिजन एक्सचेंज बिटवीन द वॉटर अँड ॲटमॉस्फिअर आर स्टॉप. म्हणजे इथून जो काय ऑक्सिजनचा एक्सचेंज होणार आहे तो स्टॉप झाला आणि ड्यू टू दिस रिझन द व्हेरियस ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम लाईक अ फिश आर डाय. म्हणजे ऑक्सिजनचे एक्सचेंज झाल्यामुळं जे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स आहेत ते डाय होणार आहेत. सो सम बॅक्टेरिया, दिस इज अ व्हेरी हार्मफुल इफेक्ट. वी कॅनॉट बी रिमूव्ह द ऑइल फ्रॉम द ओशन मेकॅनिकली. म्हणजे आपण वी कॅनॉट रिमूव्ह दिस ऑइल विथ द हेल्प ऑफ द मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट. सो वी रिक्वायर द सम बॅक्टेरिया. लक्षात ठेवा. आणि दिस बॅक्टेरिया ॲज द सिडोमोनस स्पेस, त्याचबरोबर अल्कॅनोहोरॅक्स बोरक्युमेनिसिस. These two bacteria can be able to destroy pyrimidines. ओके, लक्षात घ्या काय मेथड आहे ते होते आपल्याकडे. तर त्या ओशनवरती जे काय ऑइल स्प्रेड झाले ते आपल्याला आता सेपरेट करायचं आहे आणि हे सेपरेट करण्यासाठी आपल्याला हे दोन बॅक्टेरिया युजफुल आहेत. यामध्ये बघा ह्या बॅक्टेरियांची ॲबिलिटी आहे, दे कॅन बी ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय पिरिडिन्स. पिरिडिन्स म्हणजे अशा प्रकारचे काही केमिकल्स आहेत, ते केमिकल्स ऑइलमध्ये प्रेझेंट असतात आणि ते ऑइलमधले केमिकल ब्रेक करण्याचं काम हे दोन बॅक्टेरिया आपल्याला करून देतात. ओके, जेणेकरून काय होणार आहे, आता ह्या ओशनमध्ये जे का ऑइल फ्लोट होते ते ऑइल सेपरेट होणार आहे. हे दोन बॅक्टेरिया लक्षात ठेवा की दीज आर द व्हेरी युजफुल फॉर द डिस्ट्रॉईंग द पिरिडिन्स. लक्षात ठेवा. आता यामध्ये बघा अशा बॅक्टेरियांना आपण काय म्हणतोय, हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. म्हणजे काय, द हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणजे काय, द बॅक्टेरिया विच कॅन युजफुल टू डिस्ट्रॉय द हायड्रोकार्बन चेन. ओके, पिरिडिन सारख्या केमिकल्सला ब्रेक करणारे दिस इज द हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया, HCB बॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये आपल्याला सिडोमोनस त्याचबरोबर अल्कॅनोहोरॅक्स बोरक्युमेनिसिस हे दोन बॅक्टेरिया तिथं युजफुल असतात. ओके, क्लिअर आहे. अशा पद्धतीने आपण हायड्रोकार्बनच्या चेन असणाऱ्या केमिकल मॉलिक्यूलला, मॅन मेड केमिकल मॉलिक्युल्सला ब्रेक करणार आहे विथ दिस ऑफ द बॅक्टेरिया. त्यानंतर बघा त्याकडे दुसरे केमिकल सबस्टन्स आहेत पेट केमिकल्स. पेट केमिकल मीन्स पॉलीइथिलीन टेराथॅलेट पॉलीइस्टर. यामध्ये PH हा सायलेंट लेटर आहे. म्हणजेच काय बघा, याला आपण म्हणतोय प्लास्टिक. ओके, प्लास्टिक. आता प्लास्टिक ऑल्सो मॅन मेड केमिकल ऑर मॅन मेड कंपाऊंड. आता अशा मॉलिक्युल्सला ब्रेक करण्यासाठी पण आपल्याकडे काही मायक्रोब्स आहेत. म्हणजे जसं की स्पेसीज आहेत बघा, काही व्हिब्रिओ आहेत, इडिओनेला सॅकिनेसिस आहेत. दिस बॅक्टेरिया ऑर दिस स्पेसीस ऑफ बॅक्टेरिया कॅन बी युजफुल फॉर द डिकम्पोज द पेट. म्हणजेच प्लास्टिकला डिकम्पोज करणारे काही बॅक्टेरिया आहेत. त्याचबरोबर आपल्यामध्ये जे काय रबर आहेत, ओके, रबर जसं की टायरमध्ये वगैरे रबर जे प्रेझेंट असतात, अशा मॉलिक्युल्सला डिकम्पोज करणं सुद्धा गरजेचं आहे. मग यासाठी काही फंगींचा वापर आपण केला आहे. ओके, फंगी त्याच्यामध्ये बघा ॲसिटोमोनोसाइट्स, स्ट्रेप्टोमायसिन्स आहेत, नोकार्डिया आहे, ॲसिटोफॅलेस आहेत. दीज आर द फंगीज. ओके, ह्या फंगींचा यूज करून आपण रबर्सला डिकम्पोज करू शकतो. लक्षात ठेवा. आणि दिस इज द क्लीन टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण इथं काय केलं आहे, मॅनमेड कॉम्पोनंट्सचं ब्रेकडाऊन केले फ्रॉम द एन्व्हायरमेंट दॅट कॅन बी व्हेरी युजफुल फॉर द क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. दॅट इज द क्लीन टेक्नॉलॉजी. ओके,
अजून एक बघा आपल्याकडे जो एक्झाम्पल दिलंय ते आहे ते सल्फ्युरिक ॲसिडचं. जसं की आपण आत्ताच पाहिलं होतं की फ्युएलमध्ये जे काय सल्फर प्रेझेंट होता त्या फ्युएलपासून जे काय एअर पॉल्युशन होणार आहे आणि एअर पॉल्युशन जेव्हा होतंय, ठीक आहे, एअर पॉल्युशन झाल्यामुळं म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड किंवा सल्फर हा जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झाल्यानंतर, ओके, सल्फर हा आता ॲटमॉस्फिअरमध्ये समजा रिलीज झाला आहे आणि तो आपल्या पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये स्प्रेड झाला सल्फर. आणि जेव्हा का रेन होणार आहे म्हणजे जेव्हा पावसाळ्याच्या सीझनमध्ये जेव्हा पाऊस पडतोय त्यावेळेस हा सल्फर वॉटर बरोबर कंपाऊंड होऊन त्यांच्यापासून सल्फ्युरिक ॲसिड तयार होतं, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड तयार होते. लक्षात ठेवा, हे सल्फर कुठून आलाय? सल्फर आर रिलीजेस फ्रॉम द एअर पॉल्युशन, जे आपल्या फ्युएलचं कंबशन झाल्यापासून जेव्हा सल्फर जेव्हा तयार होते तो सल्फर जेव्हा रेन बरोबर कंबाईन होतोय त्यावेळेस H2SO4 म्हणजे एक सल्फ्युरिक ॲसिड तयार होते. दिस सल्फ्युरिक ॲसिड व्हेरी हार्मफुल फॉर द डिस्ट्रॉईंग द स्टॅच्यू, ब्रिज अँड मेटल मटेरियल. म्हणजे जेव्हा सल्फ्युरिक ॲसिड जेव्हा पावसामधून पडतोय त्याला आपण म्हणतोय ॲसिड रेन. ओके, ॲसिड रेन. आणि ॲसिड रेनमुळं जे काय आपल्याकडे मेटलचे स्टॅच्यू आहेत, ओके, त्याचबरोबर ब्रिज आहेत, त्याचबरोबर बिल्डिंग्स आहेत, यावरती इरोजन कॉज करते. ठीक आहे, इरोजन कॉज करणार आहे. आणि ह्या इरोजनमुळं ज्या काही मोठ्या स्टॅच्यू आहेत, ताजमहल असेल किंवा काही मूर्त्या असतील मोठ्या आपल्या देशामध्ये किंवा ऑल वर्ल्डमध्ये, यांचं इरोजन होणार आहे. आणि ह्या मेटलचं इरोजन प्रिव्हेंट करण्यासाठी, लक्षात ठेवा, मेटलचं इरोजन प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याकडे काही बॅक्टेरियांच्या स्पेसीस आहेत. बघा आपल्याकडे अशा स्पेसीस कोणत्या आहेत? ॲसिडोफिलम, ओके, त्याचबरोबर ॲसिडोबॅसिलियस फेरॉक्सिडायनस. Okay, these two species of bacteria are useful for the separating the sulfuric acid, okay, from the soil and metal. म्हणजे बघा ह्या दोन स्पेसीसचा जो काय एनर्जी सोर्स आहे, म्हणजे ह्या दोन बॅक्टेरियांच्या स्पेसीस दिस यूज द सल्फ्युरिक ॲसिड ॲज अ एनर्जी सोर्स. म्हणजे त्यांच्यामध्ये एनर्जीसाठी, म्हणजे त्यांचं जेवण जे आहे ते सल्फ्युरिक ॲसिड आहे. म्हणजे जसं कोयमधला जादू ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी सनलाईट घेतोय आपण, ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी कार्बोहायड्रेट, ग्लुकोज किंवा फूड जसं कन्झ्युम करतोय, तसे हे जे काय बॅक्टेरिया आहेत ते ॲज अ सोर्स ऑफ फूड इज द सल्फ्युरिक ॲसिड, यूज द एनर्जी मॉलिक्यूल. अशा बॅक्टेरियांचा यूज आपण सल्फ्युरिक ॲसिडला ब्रेक करण्यासाठी, म्हणजे आपण ह्या मेटलवरती कोटिंग करू शकतो या बॅक्टेरियाचं, किंवा सॉईल जे काय इरोजन होणार आहे, सॉईलमध्ये जर अशा प्रकारचे बॅक्टेरिया आपण टाकले तर ते काय करणार आहेत, तर सॉईल पॉल्युशनला कंट्रोल करणार आहेत. सो दिस बॅक्टेरिया आर व्हेरी युजफुल फॉर द प्रोटेक्शन फ्रॉम द सल्फ्युरिक ॲसिड ड्युरिंग द ॲसिड रेन. म्हणजे ॲसिड रेन जर आला तर त्यांच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण ह्या दोन बॅक्टेरियांचा इथं यूज करणार आहे. लक्षात ठेवा, ॲसिडोफिलम अँड ॲसिडोबॅलिसिस हे दोन बॅक्टेरिया आपल्याला प्रोटेक्ट करणार आहे फ्रॉम द सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे, क्लिअर आहे? क्लीन टेक्नॉलॉजी. बघा लास्ट आपल्याकडे जो बॅक्टेरिया दिला आहे तो आहे जिओबॅक्टर. ओके, आता जिओबॅक्टर आपल्याला प्रोटेक्ट करते फ्रॉम द युरेनियम. ओके, युरेनियम पासून आपल्याला प्रोटेक्ट करतोय. आता युरेनियम काय आहे आणि तो कुठून आला? युरेनियम इज द रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. आपण टुवर्ड द ग्रीन एनर्जीमध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट पाहिले होते, त्याच्यामध्ये ॲज अ फ्युएल म्हणून आपण युरेनियमचा यूज करतोय. आता युरेनियमचा यूज करत असताना त्यामध्ये आपण पाहिलं होतं की रेडिओ ॲक्टिव्ह पॉल्युटंट तयार होत होते. आणि हे रेडिओ ॲक्टिव्ह पॉल्युटंट म्हणजे रेसिड्युअल युरेनियम जो आहे ते आपण जेव्हा सॉईलमध्ये डिकम्पोज होण्यासाठी टाकून देणार आहे त्यावेळेस काय होतं, हे युरेनियम ग्राउंड वॉटर बरोबर मिक्स होतं. आणि ग्राउंड वॉटर बरोबर त्याचबरोबर सॉईल बरोबर मिक्स झाल्यानंतर तिथले जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्याच्यावरती ते हार्मफुल इफेक्ट कॉज करत आहे. ओके, हे युरेनियमचे सॉल्युबल साल्ट काय करणार आहेत, वॉटरमध्ये सॉल्युबल होऊन किंवा वॉटरमध्ये ते डिझॉल्व्ह होऊन एका लिव्हिंग थिंग्सवरती ते अफेक्ट करणार आहेत. ठीक आहे, हा एक युरेनियमचा प्रॉब्लेम आहे. दुसरा काय, इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये जेव्हा काही युरेनियम वापरलं जातं, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय, एखाद्या मेटलवरती कोटिंग केलं जातं. कोटिंग म्हणजे काय, त्याच्या एका मेटलवरती दुसऱ्या कोणत्या तरी मेटलचा असा कोट दिला जातो किंवा कव्हरिंग केलं जातं, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोप्लेटिंग विथ द हेल्प ऑफ द इलेक्ट्रोफोरेसिस. म्हणजे लक्षात ठेवा की कोटिंग केलं जातं. जसं की आपल्याकडे जर काही एखादी वस्तू असेल की त्याच्यावरती आपण कोटिंग करणार आहोत. ओके, कोटिंग करणं म्हणजे काय की त्याच्यावरती दुसऱ्या कोणत्या तरी एका मेटलचं कव्हरिंग द्यायचं, त्याच्यावरती एक लेअर टाकायचा. ओके, अशा प्रोसेस वेळेस जे काय वेस्ट मटेरियल तयार होणार आहे, ओके, ॲटॉमिक एनर्जी प्लांट असतील किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग वेळेस जे काय हार्मफुल मॉलिक्यूल रिलीज होणार आहेत ते डायरेक्टली डिझॉल्व्ह होते ग्राउंड वॉटर बरोबर.
आणि हे ग्राउंड वॉटर बरोबर जेव्हा मिक्स होणार आहे त्यावेळेस ते रेडिओ ॲक्टिव्हिटी शो करणार आहेत आणि लिव्हिंग थिंग्सवरती हार्मफुल इफेक्ट शो करणार आहेत. असे इफेक्ट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे आहे जिओबॅक्टर. आता जिओबॅक्टर काय करतोय बघा, इट कन्व्हर्ट्स दिस सॉल्ट ऑफ युरेनियम इंटू द इनसॉल्युबल सॉल्ट. म्हणजे जे काय सॉल्युबल युरेनियमचे साल्ट होते त्या सॉल्युबल युरेनियमच्या साल्टला इनसॉल्युबलमध्ये ते कन्व्हर्ट करते. ओके, आता इनसॉल्युबल झाले म्हणजे काय होणार आहे, ते वॉटर बरोबर डिझॉल्व्ह होणार नाहीत. ओके, त्यामुळं आपण त्याला मेकॅनिकली किंवा आपण त्याला सेपरेट करू शकतोय फ्रॉम द सॉइल ऑर वॉटर. कळालं का? लक्षात ठेवा. यामध्ये काय लक्षात घ्यायचं आपल्याला, की जे काय हार्मफुल युरेनियम असेल किंवा कोणतेही रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतील त्या एलिमेंट्सला आपण सॉल्युबल थ्रू, ओके, जे काय सॉल्युबल सबस्टन्स होते त्यांना आपण इनसॉल्युबलमध्ये कन्व्हर्ट करतोय, जेणेकरून दिस साल्ट कॅन बी देअर बाय प्रिव्हेंट दोज साल्ट फ्रॉम द मिक्सिंग विथ द ग्राउंड वॉटर सोर्स. म्हणजे ते ग्राउंड वॉटरमध्ये असतील किंवा सॉईलमध्ये असतील ते डिझॉल्व्ह होण्यापासून प्रिव्हेंट केले जातात. आणि अशा पद्धतीने आपण त्यांना मेकॅनिकली सेपरेट करू शकतोय आणि प्रोटेक्ट करू शकतोय आपल्या ग्राउंड वॉटरचं. लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय केलं, रेडिओ ॲक्टिव्ह साल्ट वॉटरमध्ये, ग्राउंड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होण्यापासून प्रोटेक्ट केले बाय कन्व्हर्टिंग देम सॉल्युबल टू इनसॉल्युबल विथ द हेल्प ऑफ द बॅक्टेरिया जिओबॅक्टर. क्लिअर आहे? अशा प्रकारे आपण क्लीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करतोय. नेक्स्ट बघा आपल्याकडे आहे मायक्रोब्स अँड फार्मिंग. मायक्रोब्स अँड फार्मिंग मीन्स काय, की यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन टू द फार्मिंग. फार्मिंगमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करणार आहे. त्यामध्ये बघा काय काय सांगितलं जातं आपल्याला. बघा, लक्षात ठेवा, सिम्पल पॉईंट आहेत. यामध्ये आपल्याला मायक्रोबायल इनॉक्युलंट्स आपण तिथे यूज करतोय. इनॉक्युलंट्स म्हणजे काय, की अशा प्रकारचे हार्मोन्स असतात किंवा जे काही एन्झाईम्स असतात इन द फॉर्म ऑफ द पावडर ऑर केमिकल्स दॅट्स आर युजफुल फॉर द इंट्रोड्यूस द ग्रोथ करण्यासाठी जे काय आपण सबस्टन्स पावडर असेल किंवा केमिकल्स असतील त्यांचा यूज करतोय, त्याला म्हणतो आपण इनॉक्युलंट्स. ओके, इनॉक्युलंट लक्षात ठेवा फक्त. आता इथं आपण कसले इनॉक्युलंट तयार केलेत, मायक्रोब कंटेनिंग इनॉक्युलंट्स. मायक्रोब कंटेनिंग इनॉक्युलंट म्हणजे काय, की ज्या इनॉक्युलंट्समध्ये, ठीक आहे, ज्या इनॉक्युलंट्समध्ये मायक्रोब्स प्रेझेंट आहेत असे इनॉक्युलंट्स आपण तयार करणार आहेत. आणि इनॉक्युलंट्स काय आहेत, की एखाद्या प्लॅन्टमध्ये ग्रोथ करणे, त्यांची इम्युनिटी सिस्टीम वाढवणे, त्यांचं न्यूट्रिशन टेकिंग कॅपॅसिटी वाढवणे, असे सबस्टन्स आहेत. ते इन द फॉर्म ऑफ पावडर असणार आहेत और इन द फॉर्म ऑफ द केमिकल्स और लिक्विड असणार आहेत. ओके, म्हणजे आपण काय केले तर मायक्रोब कंटेनिंग इनॉक्युलंट्स आर प्रोड्युस्ड बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. ओके, आपण काही फर्मेंटेशनच्या प्रोसेस करून मायक्रोब कंटेनिंग इनॉक्युलंट केलेत आणि ते इनॉक्युलंट आपण काय करणार आहे तर सीडमध्ये मिक्स करणार आहे बिफोर द सोईंग. म्हणजे जेव्हा आपण पेरणी करतोय त्यावेळेस आपण त्या सीड्समध्ये असे इनॉक्युलंट मिक्स करणार आहेत आणि त्यामुळं काय होतंय तर त्या सीडची ग्रोईंग कॅपॅसिटी वाढणार आहे. ओके, आपण काय केलं, त्या सीडमध्ये इनॉक्युलंट मिक्स केले किंवा जे काय रेडीमेड प्लॅन्ट आहेत त्या प्लॅन्टवरती त्यांना आपण स्प्रेड केलेत. ओके, रिलीज केले म्हणतो इन टू द प्लॅन्ट. ओके, अशा पद्धतीनं त्या प्लॅन्टची ग्रोथ ही फास्ट होणार आहे बाय सप्लाईंग द न्यूट्रिएंट. त्यांना न्यूट्रिशन भेटणार आहे इनॉक्युलंट मिक्स केल्यामुळं आणि त्यांची ग्रोथ ही फास्ट होणार आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, की जे काय प्लॅन्ट आहेत किंवा व्हेजिटेरियन फूड्स आहेत त्याचा आपण न्यूट्रिशन कॅपॅसिटी इन्क्रीज करतोय. लक्षात ठेवा, जेव्हा एखादं सिम्पल प्लॅन्ट असतं त्याच्यामध्ये आपण काय केले, मायक्रोब कंटेनिंग इनॉक्युलंट मिक्स केलेत, जे काय करणार आहे तर प्लॅन्टमध्ये न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी इन्क्रीज करणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा न्यूट्रिशन जास्त येणार आहेत दिस प्लॅन्ट बिकम अ न्यूट्रिशन रिच प्लॅन्ट. ओके, आणि न्यूट्रिशन रिच प्लॅन्ट वाढल्यामुळं आपल्याकडे काय भेटणार आहे, की जे काय व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यामध्ये व्हेजिटेरियन फूड हे न्यूट्रिशन बनते. म्हणजे शाकाहारी माणसासाठी दिस इज द न्यूट्रिशन रिच सबस्टन्स. ओके, न्यूट्रिशन आपल्याला त्या फूडमधून त्या प्लॅन्टमधून जास्त भेटणार आहे. ओके, त्यामध्ये अजून एक दिले बघा आपल्याला, ॲझॅटोबॅक्टरम अँड आर्टिफिशियल नायट्रोजनस युज्ड इन द ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, की जिथं आपण कोणत्याही केमिकलचा यूज करत नाही ड्युरिंग द फार्मिंग. अशा फार्मिंगमध्ये म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये, मराठीत आपण सेंद्रिय शेती म्हणतोय, अशामध्ये आपल्या ह्या मायक्रोबचा जास्त यूज करताना दिसून येते. जसं की ॲझॅटोबॅक्टर आहे, आपण क्लास 9th थोडं त्याचं डिस्कशन केलं होतं. ॲझॅटोबॅक्टर इट इज द नायट्रोजन फिक्सेटिंग बॅक्टेरिया फाउंड इन द रूट नोड्यूल्स. ओके, क्लिअर आहे. अशा पद्धतीनं आपण मायक्रोबायल इनॉक्युलंटचा तिथं यूज करतोय. दिस सिस्टीम इज व्हाय वी यूज, म्हणजे कशासाठी आपण ही सिस्टीम वापरायची, बिकॉज
त्याचं रिझन खाली दिले आपल्याला, सॉइल पॉल्युशन ऑकर्स ड्यू टू द केमिकल फर्टिलायझर. सिम्पल आहे, माहीत आहे सगळ्यांना आपल्याला. जेव्हा आपण केमिकल फर्टिलायझर यूज करतोय त्यावेळेस सॉइलचं पॉल्युशन होतंय, ज्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स असतात लाईक फ्लोरोॲसिटामाइड. लक्षात ठेवा, जेव्हा आपण शेतामध्ये केमिकल फर्टिलायझर असतील किंवा कोणतेही इन्सेक्टिसाइड असतील ते आपण फवारतोय, शेतामध्ये हार्मफुल केमिकलची फवारणी करतोय, त्यावेळेस सॉइलचं पॉल्युशन होत असतं. त्याच्यामध्ये एक हार्मफुल केमिकल आहे आपल्याकडे, फ्लोरोॲसिटामाइड. आता हे केमिकल जेव्हा आपण सॉईलमध्ये असेल किंवा एअरमध्ये असेल किंवा वॉटरमध्ये असेल, ते मिक्स झाल्यानंतर त्याचं पॉल्युशन हे होणं हे नक्कीच आहे. मग हे फ्लोरोॲसिटामाइड कुठून येतोय? जेव्हा आपण पेस्टिसाइड्स यूज करणार आहे. ओके, पेस्टिसाइड म्हणजे काय? ते किडे मारण्याचं औषध, म्हणजे इन्सेक्ट असतील किंवा अळ्या असतील प्लांटवरती ज्या येतात त्याला आपण किल करण्यासाठी जे काय केमिकल फवारतोय त्याला म्हणतोय आपण पेस्टिसाइड. ओके, मराठीत म्हणतोय आपण त्याला कीटकनाशक. ह्या कीटकनाशकांमधून आपल्याला फ्लोरोॲसिटामाइड हा पॉल्युशन कॉझिंग एजंट भेटतो आणि हा आपल्याला हार्मफुल आहे. जसं की ह्युमनमध्ये असेल तर तो स्किन डिसीज कॉज करतोय, स्किनवरती रॅशेस होणे वगैरे अशा प्रकारचे डिसीज कॉज करतोय. जसं आपल्या शेतामध्ये हरिण वगैरे असतात यांच्यावरती पण तो हार्मफुल इफेक्ट करणार आहे. सो दिस इज द व्हेरी डेंजरस. ओके, म्हणून आपण असे जे काय इन्सेक्टिसाइड्स आहेत ते आपण यूज करायचे नाहीत. ओके, मग आपण ह्यासाठी काय केलं? मग आपण तिथं परत मायक्रोब्सचा यूज करणार आहे. विथ द हेल्प ऑफ द मायक्रोब्स वी कॅन यूज द मायक्रोब फॉर द पेस्टिसाइड्स. म्हणजे बघा काय काय सांगितलं इथं, बायो इन्सेक्टिसाइड्स एक आपल्याला एक्झाम्पल दिला. आता व्हॉट इज बायो इन्सेक्टिसाइड्स? आता इन्सेक्टिसाइड म्हणजे काय बघा, पहिल्यांदा हा शब्द लक्षात घ्या की व्हॉट इज इन्सेक्टिसाइड. ओके, इन्सेक्टिसाइड्स म्हणजे काय आणि बायो म्हणजे काय हे तर माहित आहे. बायो म्हणजे काय? लिव्हिंग. ओके, इन्सेक्टिसाइड्स म्हणजे काय? द केमिकल विच किल द इन्सेक्ट्स, म्हणजे हार्मफुल इन्सेक्टला ते किल करणाऱ्या केमिकल्सला आपण म्हणतोय इन्सेक्टिसाइड्स. मग आपल्याकडे इथं कोणता आहे? बायो इन्सेक्टिसाइड. म्हणजे विथ द हेल्प ऑफ द फंगस ऑर एनी अदर बॅक्टेरिया वी कॅन किल द इन्सेक्ट, हार्मफुल इन्सेक्ट. म्हणजे बघा आता इथं काय असतं, एक एक्झाम्पल लक्षात घ्या. सम बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्सिन विच कॅन डिस्ट्रॉय द पेस्ट. पेस्ट म्हणजे कसल्या की हार्मफुल इन्सेक्ट प्रेझेंट ऑन क्रॉप. आपल्या क्रॉपवरती जे काय हार्मफुल इन्सेक्ट आहेत त्याला आपण म्हणतोय पेस्ट. ओके, अशा पेस्टला किल करण्यासाठी काही बॅक्टेरिया काही फंगसचं टॉक्सिक हे युजफुल असतं. सपोज की एक अशी फंगस आहे किंवा एक असा एखादा बॅक्टेरिया आहे. ओके, ह्याला मी बीटी म्हणतोय. ओके, बॅसिलियस थ्रोम्बोसिस हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे दॅट कॅन बी व्हेरी डेंजरस टू द सम इन्सेक्ट. म्हणजे हा बॅक्टेरिया काय करतोय? विच कॅन डिस्ट्रॉय द पेस्ट, म्हणजे एखाद्या इन्सेक्टला किल करतोय. आता इन्सेक्ट बघा, हा इन्सेक्ट आहे का? कोणता इन्सेक्ट आहे माहीत नाही मला, पण लक्षात ठेवा दिस इज द इन्सेक्ट. ओके, छान आलाय बघा. हा एक बॅक्टेरिया आपल्याकडे, तो बॅक्टेरिया ह्या इन्सेक्टला किल करू शकतो डायरेक्टली. आणि हा इन्सेक्ट काय करतोय? आपल्या क्रॉपला डिस्ट्रॉय करतोय. म्हणजे हे एक शेतातलं झाड आहे आपलं. ठीक आहे, दिस इन्सेक्ट इज द पेस्ट फॉर द सम क्रॉप. म्हणजे हा इन्सेक्ट काय करणार आहे? ह्या क्रॉपला खाऊन टाकणार आहे. मग आपण आता काय करायचं आहे बघा, म्हणजे आपल्याला बघा ह्या बीटीचा किंवा ह्या बॅक्टेरियाचा यूज करायचा आहे फॉर द किल दिस इन्सेक्ट. मग आपण काय केलं? याच्यामधले काही DNA घेतलेत. ओके, DNA जीन्स आपण ह्याच्यामधले घेतले आणि हे जीन्स आपण प्लॅन्टमध्ये इंट्रोड्यूस केले. म्हणजे ह्याच्यामधलं जे काय टॉक्सिन प्रोड्युसिंग कॅपॅसिटी होती, म्हणजे टॉक्सिन कोणतं प्रोड्यूस करणार आहेत हे? फॉर द किलिंग द इन्सेक्ट. ओके, त्यामुळे काय झालं की आपण आपलं जे काय प्लॅन्ट आहे ते काय झालं आता? पेस्ट रेजिस्टंट झालं. म्हणजे जेव्हा का हा इन्सेक्ट ह्या प्लॅन्टला खाणार आहे, प्लॅन्टचं जे काही लीफ असेल किंवा कोणताही त्यांचा व्हेजिटेटिव्ह पार्ट असेल तो जेव्हा खाणार आहे त्यावेळेस हे टॉक्सिन हे प्लॅन्ट ह्या इन्सेक्टमध्ये रिलीज करणार आहेत आणि हा इन्सेक्ट ऑटोमॅटिकली डाय होणार आहे. अशा मेथडला काय म्हणतो आपण? बायोटेक्नॉलॉजी. ओके, लक्षात ठेवा आपण काय केलं की बॅक्टेरिया आणि फंगसचा यूज केला फॉर द किलिंग ऑर डिस्ट्रॉईंग द पेस्ट. क्लिअर आहे? अशा पद्धतीने आपण एक काही बॅक्टेरिया किंवा काही प्लॅन्ट तयार केलेत. बीटी कॉटन असेल, बीटी ब्रिंजल असेल, असे जे काही प्लॅन्ट आहेत दिस इज द बायो इन्सेक्टिसाइड प्लॅन्ट. ओके, लक्षात ठेवा. आणि हे काय तर पेस्टिसाइड आपण तिथं 0 पेस्टिसाइडचा यूज करतोय. म्हणजे विदाउट पेस्टिसाइड वी किल द इन्सेक्ट पेस्ट ऑर एनी अदर पेस्ट. दिस इज द बायो इन्सेक्टिसाइड्स. लक्षात ठेवा, सिम्पल आहे. आणि अजून आपण एक सांगितले बघा, स्पिनोसाइड्स आहेत. ओके, स्पिनोसाइड्स इट इज द बाय प्रोडक्ट ऑफ द फर्मेंटेशन, इट इज द बायोपेस्टिसाइड. स्पिनोसाइड अशा प्रकारचे काही
केमिकल्स आहेत ते फर्मेंटेशन वेळेस बाय प्रॉडक्ट म्हणून तयार होतं आणि ते दिस इज ऑल्सो बायोपेस्टिसाइड्स. म्हणजे एक मेथड ही लक्षात ठेवा आणि दुसरी मेथड एक आपल्याकडे आहे स्पिनोसाइड्स. ओके, क्लिअर आहे. बायो इन्सेक्टिसाइड्स. बघा आपला हा चॅप्टर इथं कंप्लीट झालेला आहे. इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी. या लेक्चरमध्ये आपण क्लीन टेक्नॉलॉजी त्याचबरोबर मायक्रोब्स इन फार्मिंग हा पॉईंट आपण इथं क्लिअर केलेला आहे. काय डाऊट असेल तर लगेच कमेंटमध्ये विचारा. नेक्स्ट लेक्चरपासून आपण नवीन चॅप्टरचा अभ्यास सुरू करणार आहोत. व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा. थँक्यू.